वेलकम टू माय चॅनल परी ब्युटी पार्लरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण करणार आहोत प्री लाइटनिंगने हायलाइट क्राउन सेक्शनवरती आज आपल्याला हायलाइट करायचं आहे। तर मी इथे ब्लीचिंग पावडर घेतलेली आहे प्री लाइटनिंगची आणि त्यामध्ये स्ट्रिक्सचं डेव्हलपर टाकलेलं आहे 40 व्हॉल्यूमचं। कधी पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हायलाइट करत असताना 30 किंवा 40 व्हॉल्यूमचंच डेव्हलपर आपल्याला इथे वापरायचं आहे। आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचपैकी प्री लाइटनिंगचे ब्लीचिंग पावडर अवेलेबल आहेत। तर मी इथे ब्लीचिंग पावडर घेतलेला आहे। यांचं पहिलं हायलाइट मीच केलेलं आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे आणि त्यांना पुन्हा हायलाइट करायचं होतं। तर मी फ्रंट साईडने सेक्शन घेतलेलं आहे, थोडंसं सेक्शन घेतलेलं आहे कारण पहिलेचं जे हायलाइट आहे ते आपल्या हेअरवरती दिसतंय, त्यामुळे मी इथे थोडे थोडे सेक्शन करून घेतले आणि फक्त क्राउन सेक्शनलाच मी इथे हायलाइट करणार आहे। तर मी थोडेसे बट घेतलेले आहेत समोरून, कारण जास्त भडक हे समोरून चांगलं दिसत नाही। तर 4 बट मी इथे घेतलेले आहेत आणि त्यानंतर सेक्शन बाय सेक्शन मी बॅक साईडने बट काढणार आहे। थोडं वेगळं वाटेल तुम्हाला, नेहमी आपण क्राउन सेक्शन हे फ्रंटनेच चालू करत असतो, पण मी इथे बॅक साईडने सेक्शन घेणार आहे कारण की मला बघायचं होतं, कारण बाकीचे जे हायलाइट आहेत ना ते पण यामध्ये मर्ज होऊ शकतात, त्यामुळे मी जरा बॅक साईडने घेतलेला आहे आणि बाकीचे हेअर मी बाजूला करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने सेक्शन बाय सेक्शन मी इथे सिल्वर पेपरवरती हायलाइटचं ब्लीचिंग पावडर हे लावून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व सेक्शन करायचे आहेत। नंतर मी इथे ब्लॅक कलर घेतलेला आहे, मॅट्रिक्सचा परमनंट ब्लॅक कलर, आणि त्यामध्ये 30 व्हॉल्यूमचं डेव्हलपर ॲड केलेलं आहे। ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, फेटून घ्यायचं आणि त्यानंतर मी टचअप करणार आहे। 1.5 ते 2 इंचाचा टचअप मला इथे करायचं आहे। त्यांचे बॅक साईडचे हेअर जास्त ब्लॅक नाही आहेत, त्यामुळे इथे मी फक्त थोडंसं टचअप करणार आहे एक शायनिंगसाठी। फ्रंट साईडला क्राउनवरती त्यांना थोडेसे व्हाईट हेअर आहेत, तर त्यामुळे मी इथे त्यांना ब्लॅक कलर सजेस्ट केलेला आहे, कारण तो प्रॉपर ब्लॅक तर येणार नाही आहे, थोडासा लाईट होणार आहे, कारण की आपण ब्लीचिंग पावडर लावलेलं आहे, म्हणजे प्री लाइटनिंगची क्रीम आपण इथे अप्लाय केलेली आहे। तर ती थोडीशी तिथे मर्ज होऊन जाते आणि मग केसांचा कलर हा प्रॉपर येत नाही, त्यामुळे मी इथे ब्लॅक कलर चूज केला की तो थोडासा आपोआपच धुताना लाईट होणार आहे। जेव्हा आपण वॉश करणार आहोत हेअर त्यावेळेस थोडासा कलर हा आजूबाजूच्या केसांना लागतो आणि तो थोडासा लाईट होऊन जातो। तर अशा प्रकारे आपल्याला बॅक साईडला मी थोडंसं जास्त कलर लावत आहे, कारण बॅक साईडला एवढं प्री लाइटनिंग नाही आहे, म्हणजेच हायलाइट दिसणार नाही आहे। तर मी बॅक साईडला थोडासा कलर लावून घेणार आहे आणि फ्रंट साईडला जे आपण अप्लाय केलेले आहेत हायलाइटचे सेक्शन ते थोडेसे बाजूला करून घ्यायचे आणि 30 मिनिटं आपल्याला इथे थांबून घ्यायचं आहे। 30 मिनिटानंतर मग आपण चेक करणार आहोत आणि मग ते वॉश करणार आहोत। तर 30 मिनिटं थांबून घ्यायचे आणि वेट अँड वॉच। त्यानंतर बघा हायलाइट आपलं खूप सुंदर असं झालेलं आहे। ऑलरेडी पहिलं हायलाइट होतं, त्यामुळे मी इथे पहिले आता हेअर वॉश करत आहोत। तर हेअर वॉशसुद्धा व्यवस्थित करायचं, तुम्हाला दिसत असेल ब्लॅक कलर आपण अप्लाय केलेला होता आणि तो थोडासा हायलाइटवरती लागून जातो आणि मग आपले हायलाइट थोडेसे लाईट होऊन जातात। तर अशा प्रकारे आपला टचअप पण झालेला आहे आणि हायलाइटसुद्धा झालेला आहे। तर तुम्ही अशा प्रकारे हायलाइट नक्की करून बघा आणि प्लीज 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 व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन। बाय बाय। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।